ती भरतीच्या नादात मी अख्खी जवानी फुकली. माझी वाट बघायच्या नादात ती दुकानातली मिठाई सुटली. एका बेरोजगारावर कोण प्रेम करणार, पण माझी प्रेयसी माझ्या तोंडावर तुटली. आणि माझा बा मला बोलला की तुला जन्म देऊ तुझी आईची. मला माझ्या बाच्या बोलण्याचं फारसं वाईट वाटलं नाही, कारण माझ्या पायात बूट असावा म्हणून त्याला सोडून फाटका चप्पल कोणी घातलं नाही. आणि माझ्या दुःखाच्या काळात माझ्या आईबाला सोडलं ना, तर कोणाच्याच डोळ्यात माझ्यासाठी अश्रू घातलं नाही. तसा परिस्तर हल्ली मी आपल्यांच्याच टोमण्यांमुळे झिजतोय. डोक्यावर छत्री असताना सगट मुसळधार पावसात भिजतोय. कधी रात्री अपरात्री त्या लायब्ररीच्या पुस्तकांमध्ये निसतोय. वाऱ्याच्या वादळामुळे नाही, तर आपल्यांच्याच पुस्तकांमुळे दिसतोय. पण आहे, तू अजिबात काळजी करू नको. 100 रुपये जरी दिसभर कोणाच्या वावरात मरू नको. तुझा हा पोरगा अजून खचला नाही, तर तू पण हार मानू नको. तुझा पोरगा लवकरच वर्दीमध्ये येणार ग. बाला नवीन चप्पल आणि तुला नऊवारी साडी घेणार ग. आणि गल्लीतल्या ज्या बायकांनी तुझ्या लेकाला नालायका म्हणून नावं ठेवलात, त्याच नालायकामुळं आज तुला मानपान मिळणार ग. हा